जय महाराष्ट्र, सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करून लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे. अत्यंत महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पीक विम्या संदर्भात महत्त्वाचा असा अपडेट आपण जाणून घेणार आहोत की 17,000 हेक्टरी जे मिळणार होते ते अखेर येणार आहेत का, आले आहेत का, आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता कधीपर्यंत जमा होऊ शकतात. त्याला तर सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केले असेल, बेल आयकॉनला ऑल प्रेस केला असेल. चला तर थेट पद्धतीने या व्हिडिओला सुरुवात करूया. पीक विमा योजनेअंतर्गत गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती आहे की काही बोगस अर्ज सुद्धा आलेले होते आणि कंपन्यांचे मनमानी नियम यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचे चित्र समोर होते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करून आता शेतकऱ्यांना स्वतःचा हिस्सा भरावा लागणार आणि सुधारित जी योजना आहे ती लागू केली आहे. परंतु नवीन योजनेमध्ये अर्ज केलेल्या हजारो शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई विमा प्राप्ती किंवा मंजुरी ही मिळालेली नाही. कधीपर्यंत मिळेल याचं स्पष्ट कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्याकडेच जे आपण पाहिलं तर त्यांची जेव्हा 1 रुपयात पीक विमा भरत होते तेव्हा मनमानी चालत होती. तर आता काय व्हायलंय तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर पीक विमा योजनेच्या माध्यमातून जे 17,000 रुपये हेक्टरी म्हणजे 2025चा जो पीक विमा आहे तो अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती आला नाही. लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती तो पीक विमा यायला पाहिजे, कारण की अत्यंत गरज ही शेतकरी बांधवांसाठी आहे. आणि पीक विमा योजनेतील पैसे हे लवकरात लवकर योग्य त्या लाभधाऱ्यांच्या म्हणजे 2025मध्ये तुम्ही जर पीक विमा भरला असेल तरच तुम्ही त्याचे लाभधारी आहात. अन्यथा जर 2025मध्ये जर पीक विमा भरला नसेल तर तुम्हाला मिळणार नाही मित्रांनो. तर पीक विमा हा भरलेला असावा आणि तरच तुम्हाला हे पीक विमा मिळणार आहे. सरसकट वगैरे काही नाही. लवकरच हे 17,000 रुपये हेक्टरीचा पीक विमा लवकरच जमा होईल अशी आशा व्यक्त होत आहे. धन्यवाद.